पहिला प्रश्न असा आहे, सिस्टीम बोर्ड हा सिस्टीमच्या सर्व भागांना कंपोनंटना जोडतो व इनपुट आणि आउटपुट डिव्हाइसेसना सिस्टीमशी कम्युनिकेट करणे शक्य होते. त्यामुळे तर सिस्टीम युनिट हा सर्वात महत्त्वाचा पार्ट आहे कम्प्युटरमधला, ज्याला सिस्टीम युनिटला मेन बोर्ड किंवा मदरबोर्ड म्हणतात. कीबोर्ड, माऊस, मॉनिटर, प्रिंटर जितकेही भाग येतात, इनपुट डिव्हाइसेस आणि आउटपुट डिव्हाइसेस हे सगळे सिस्टीम युनिटला जोडलेले असतात आणि ते एकमेकाशी कम्युनिकेट करणं त्यामुळे ते शक्य होते. याचं उत्तर बरोबर आहे. पुढचा प्रश्न, एखादे लक्षण चालू बंद करणाऱ्या कॅप्सला सारख्या कीला काय म्हणतात? याला टॉगल कीज म्हणतात. ज्या कीजवरून ऑन ऑफ केलं जाते, दोन ऑपरेशन केले जातात. कॅप्सलॉक की असेल, नमलॉक की असेल किंवा स्क्रोलॉक की असेल, कीबोर्डवरल्या त्या कीला टॉगल कीज म्हणतात. याचं उत्तर बरोबर आहे. स्टार नेटवर्कमध्ये अनेक छोटे कॉम्प्युटर एका प्रिफरल डिव्हाइस सेंट्रल युनिटशी जोडलेले असतात. हो, स्टार नेटवर्कमध्ये अनेक छोटे छोटे कॉम्प्युटर एका मध्यवर्ती संगणकाला जोडले असतात. त्याला सर्व्हर म्हणतात किंवा त्या सर्व्हरला जोडलेले असतात. ही जी नेटवर्कची स्ट्रॅटेजी आहे, टोपोलॉजी आहे, ती स्टार टोपोलॉजी आहे. तर स्टार नेटवर्क याचं बरोबर उत्तर आहे. स्टार नेटवर्कमध्ये छोटे छोटे संगणक एका मुख्य संगणकाला जोडले गेलेले असतात. याचं उत्तर बरोबर आहे. पुढचा प्रश्न, कम्प्युटर सुरू करणं किंवा पुन्हा सुरू करणं या सिस्टीमला काय म्हणतात? याला बूटिंग म्हणतात. काय म्हणतात? बूटिंग. तर वॉर्म बूटिंग आणि कोल्ड बूटिंग. बूटिंग ही दोन प्रकारची असते. कम्प्युटर चालू केल्या संगणकात काही प्रक्रिया चालतात, त्याला बूटिंग म्हणतात. तर कम्प्युटर चालू करणं किंवा बंद करून पुन्हा चालू करणं या प्रक्रियेला बूटिंग शब्द वापरला जातो. फोटो स्कॅन करताना स्कॅनरचं लीड जर नीट बंद झालं नाही समजा, तर स्कॅन केलेला फोटो कसा दिसतो? तर तो अस्पष्ट, पांढरा आणि अस्पष्ट दिसतो. याचं उत्तर हे आहे, पांढरा आणि अस्पष्ट. याचं उत्तर हे आहे. डॅडॅश हे वेब रिसोर्समध्ये ॲक्सेस देऊ करणारे प्रोग्राम असतात. वेब रिसोर्स ॲक्सेस करू देऊ करणारे प्रोग्राम कोणते असतात? तर ते असतात ब्राउझर्स. ज्यावेळेस ब्राउझर्स आपण ओपन करता, तर अनेक ब्राउझर्स आपण यूज करता. गुगलचं क्रोम ओपन करता, मोझिला फायरफॉक्स ओपन करता, मायक्रोसॉफ्ट एज ओपन करता. ही सगळी ब्राउझरची नावं आहेत. ज्यावेळेस ब्राउझर ओपन करता, कुठलंही ब्राउझर ओपन करता, ज्या त्या वेबसाईटचं नाव टाईप करता, नाव टाईप केल्या बघा असं हा ब्राउझर आहे. आता आपल्याकडं गुगलचं क्रोम ब्राउझर आहे, ओपन करतो आणि ओपन केल्यानंतर याच्यामध्ये एखाद्या वेबसाईटचं नाव टाईप करतो, असं एंटर करतो. एंटर केल्या त्याचा रिसोर्स उपलब्ध झाला असं. किंवा मी ब्राउझरवर जातो, mkcl.org असं लिहितो, एंटर करतो, तर ती वेबपेज असं ओपन होते. हे रिसोर्स ओपन झाला. तर याचा अर्थ असाच आहे. तर ब्राउझर हे प्रोग्राम वेब रिसोर्स उपलब्ध करून देण्याचं काम करतात. याचं उत्तर बरोबर आहे. तर डॅडॅश कोणते प्रोग्राम वेब रिसोर्स उपलब्ध करून देतात? तर ब्राउझर हे प्रोग्राम वेब रिसोर्स उपलब्ध करून देतात. पुढील कोणते उपकरण हे पॉइंटिंग डिव्हाइस नाही असा प्रश्न आहे. तर कीबोर्ड हा पॉइंटिंग डिव्हाइस नाही. कोणता नाही? पॉइंटिंग डिव्हाइस माऊस आहे, टचस्क्रीन आहे, जॉयस्टिक्स आहे. कीबोर्ड हा पॉइंटिंग डिव्हाइस नाही. कीबोर्डद्वारे माहिती आपण एंटर करता, पॉइंटिंगचं काम कीबोर्ड करत नाही. याचं उत्तर हे आहे. डिस्कवरील ट्रॅक म्हणजे जिथे डेटा चुंबकीय पद्धतीने लिहिला जातो त्या वर्तुळावरपैकी एक. ट्रॅक बरोबर आहे. तर ट्रॅक आणि सेक्टर दोन गोष्टी असतात डिस्कवर. ट्रॅक म्हणजे गोल गोल जे रिंग असतात त्याला ट्रॅक म्हणतात. त्या ट्रॅकमध्ये आपला चुंबकीय पद्धतीने डेटा काय केला जातो? वर्तुळामध्ये सेव्ह केला जातो. याचं उत्तर बरोबर आहे. हा प्रश्न परीक्षेत 100% येऊ शकतो, लक्षात ठेवा. तर डिस्कवरील ट्रॅक म्हणजे जिथे डेटा चुंबकीय पद्धतीने लिहिला जातो त्या वर्तुळाकार वलयापैकी एक म्हणजे ट्रॅक होय. याचं उत्तर बरोबर आहे. अँटीव्हायरस प्रोग्राम हे व्हायरस किंवा प्रोग्रामच्या आक्रमणापासून संगणकाचं रक्षण करतात, म्हणजेच बचाव करतात. याचं उत्तर बरोबर आहे. तर अँटीव्हायरस प्रोग्राम इट इज अ व्हेरी डेंजरस प्रोग्राम. संगणकामध्ये व्हायरस जर गेला तर संगणकामध्ये फाईल्स, डेटा करप्ट केला जातो. मग त्या करप्ट केलेल्या डेटाला आपल्याला म्हणजे वाचायचं असेल, आपल्याला बचाव करायचा असेल, तर आपल्या संगणकामध्ये अँटीव्हायरस प्रोग्राम असणं गरजेचं आहे. हार्ड डिस्क पॅक्स हे रिमूव्हल स्टोरेज उपकरण असून प्रचंड माहिती स्टोअर करण्याचा वापर केला जातो. याचं उत्तर बरोबर आहे. प्रचंड माहिती स्टोअर करण्यासाठी संगणकामध्ये हार्ड डिस्क पॅक्स नावाचे डिव्हाइसेस आपण वापरू शकता. हार्ड डिस्क पॅक्स हे असं एक उपकरण आहे, डिव्हाइस आहे, ज्याच्यामध्ये प्रचंड माहिती स्टोअर केली जाते. याचं उत्तर बरोबर आहे. हा डॅडॅश निरनिराळ्या ट्रबल शूटिंग युटिलिटीचा संग्रह आहे. नॉर्टन युटिलिटीज हा अनेक निरनिराळ्या ट्रबल शूटिंग
प्रोग्रामचा संग्रह आहे. याचं उत्तर बरोबर आहे. हे नॉर्टन युटिलिटी याचं उत्तर घ्यायचं. सेकंडरी स्टोरेज हे नॉन व्होल्टाईल असते. बरोबर आहे याचं उत्तर. सेकंडरी स्टोरेज हे नॉन व्होल्टाईलच असते. बरोबर आहे. एखाद्या लिस्ट ॲड्रेसला मेसेज पाठवून संपर्क साधण्यासाठी मेलिंग लिस्टचा उपयोग होतो. हो, त्याचं उत्तर बरोबर आहे. तर आपल्याकडे अनेक मेलिंग लिस्ट आहे, तर याचा वापर करून आपण अनेक मेलिंग लिस्टला संपर्क साधण्यासाठी मेलिंग लिस्टचा उपयोग करता. याचं उत्तर बरोबर आहे. डॅडॅशी युटिलिटी हार्ड डिस्कवरील अनावश्यक फ्रॅगमेंट डॅडॅशी युटिलिटी हार्ड डिस्कवरील अनावश्यक फाईल ओळखते व युजरनं परवानगी दिल्यास ते पुसून टाकते. अशी कोणती युटिलिटी आहे? युजरनं जर परवानगी दिल्या तर अनावश्यक फाईल ओळखते आणि ते आपल्या संगणकातून काढण्याचं काम करते. तर त्याचं उत्तर आहे डिस्क क्लीनअप. डिस्क क्लीनअप ही युटिलिटी हार्ड डिस्कवरील अनावश्यक फाईल ओळखते आणि जर युजरनं परवानगी दिली, समजा परमिशन दिली समजा, तर ते काढून टाकण्याचं काम ते करते. तर अशी कोणती युटिलिटी आहे? तर डिस्क क्लीनअप युटिलिटी आहे. याचं उत्तर डिस्क क्लीनअप आहे. 100% हा प्रश्न परीक्षेत येणार म्हणजे येणार. कीबोर्डवरील ज्या कीजवर बाण आहे त्या कीला काय म्हणतात? तर त्याला नेव्हिगेशन कीज म्हणतात. हे प्रश्न 100% परीक्षेत येणार म्हणजे येणार. तर अशा प्रकारे आपण 15 प्रश्न सोडवले. आता इन टेस्टवर क्लिक करू, येसवर क्लिक करू आणि इथं आपला पासवर्ड इंटर करू आणि येस करू. तर आपल्याला 15 पैकी 15 प्रश्न बरोबर आले. अशा प्रकारे हा ऑब्जेक्टिव्हचे प्रश्न आपल्या परीक्षेला येणार आहेत. कृपया हा व्हिडिओ पहा आणि हा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा.